ठाण्यामध्ये ना सगळीकडेच तुम्हाला माहिती आहे आवर्जून हा नियम जुना आहे, हा काय आत्ताचा नियम नाही आहे. ज्यावेळेला हे बॅच काढायला जातात त्यावेळेला आहे ना मराठी येतं की नाही बघितल्यानंतरच त्यांना तो बॅच दिला जातो. परंतु आता हे काय जे राजकारण चाललं आहे हे काही ठराविक पक्षाची लोक हे करत आहेत. मी सन्माननीय हे परिवहन मंत्री आपले प्रताप सरनाईक साहेबांचं अभिनंदन करेल, त्याचे आभार मानेल की त्यांनी आहे तो कायदा त्यांनी लोकांना सांगितला आणि त्यानंतर हा जो गदारोळ चालला आहे. राजसाहेब तर किती वर्ष बोलत आहेत. आता जे इथेही कष्टकरी मंडळी आहेत, इथे सगळे परप्रांतीय वगैरे आहेत, त्यांच्या बिचारांच्या मनात हे असलं काय राजकारण नाही आहे. त्यांचंही म्हणणं तेच आहे की आम्ही इथे पोट भरायला आलो आहे, आम्हाला भाषेचं नाही, आम्ही जर इथे आमची रोजीरोटी आहे तर इथली भाषा बोलली तर चुकीचं काय. आणि सगळे बोलतात. आम्ही त्यांना सांगितलं आता रिक्षामध्ये जेव्हा एखादा कोण तुमचा पॅसेंजर बसतो त्याला बसल्या बसल्या नमस्कार, नमस्कार दादा, नमस्कार ताई, जो कोण असेल त्याला पहिला नमस्कार करा, त्यांनाही वाटेल. तर ते सगळ्यांची तयारी आहे. आजपर्यंत एवढी वर्ष ते आपला व्यवसाय ठाण्यात करतात. आमचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष जोके यांच्या माध्यमातून ही सगळी मंडळी करतात. माझ्या माहितीनुसार 5,000च्या वरती यांची सभासद नोंदणी आमची मनसेची. आणि याच्यात सर्व जाती धर्माची लोक आहेत, पण इथे कोणाचंच काही म्हणणं नाही आहे. पण काही ठराविक लोक हे जातीचं तेढ निर्माण करत आहेत आणि हे राजकारण करत आहेत. तर हे राजकारण त्यांना आम्ही इथे होऊ देणार नाही. इथे आमची ही सगळी मंडळी आहे, यांच्यासोबत आहोत. हे आमचे बंधू आहेत, आमचे भाऊ आहेत, यांच्याजवळ नको. पण जो कोण राजकारण करेल तर त्याला माहिती आहे मनसे कुठल्या पद्धतीत, त्याचा गाल आणि आमचा हात, त्या दोघांचा मिलाप नक्की होणार. हे आमच्या सोबत आहेत, त्यांच्यासाठी आम्ही पाहिजे त्या उतरू आणि त्यांना मदत करू. आम्हाला इथे कुठलाही जाती धर्म जात धर्म बघायचा नाही. जो मराठी बोलणार तो आमचा. तर आमची सगळ्यांना विनंती आहे की हसत खेळत गुन्हा गोविंदाने आपण राहूया. आणि हे सगळ्यांनी मान्य केलं आहे आणि आमचे जे सभासद आहेत ते तर करतात. तरी पण आज आम्ही हे स्टिकर्स लावले आहेत, बरेचसे स्टिकर्स लावायचे आहेत. आता सुरुवात केली आहे. ही सगळी मंडळी आपापल्या स्टँडवर जाऊन स्टिकर लावतील. आलेल्या माणसाला आमचा जो स्टँडचा माणूस आहे तुम्हाला नमस्कार पण देखील करेल असं आम्ही त्यांना सांगितलं आहे. आणि या ठाण्यामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने व्यवसाय करावा असं माझी विनंती आहे. काही रिक्षा चालक संपाच्या तयारीत आहेत. संपाच्या तयारीत त्यांनी जावं ना. मग तुम्हाला बोललो ना, ज्या दिवशी संप असेल त्या दिवशी ते आणि आम्ही आहोत. तुम्ही खाता इथे शरम नाही वाटत? इथे महाराष्ट्रात राहताय, खाताय, तुमचा पूर्ण परिवार इथे तुमचा पोहोचतोय महाराष्ट्रात. कोणाच्या जीवावर? महाराष्ट्राच्या जीवावर ना. मग महाराष्ट्राची भाषा बोलायला तुम्हाला लाज कसली वाटते? आम्ही कुठे सांगतो तुम्ही हे करा, पण मराठी बोला ना. बाबा आलेला नमस्कार किंवा एवढं तर बोला मी मराठी शिकेन. आज 15-20 वर्ष तुम्ही व्यवसाय करताय आणि मराठी बोलायला लाज वाटते. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. समोर पकडा ना, समोर पकडा.